नांदेड जिल्ह्यासह लोहा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी होऊन पावसाने शेतकऱ्यांची हानी झालेली आहे। आपण या दरम्यानच्या काळात किती गावात पाहणी केली, आपल्या निदर्शनास काय आले? विशेषतः कंधार आणि लोहा तालुक्यात सर्वत्र ही सारखी परिस्थिती आहे। कारण पर्जन्यमान जर बघितलं तर गेल्या 80 वर्षामध्ये 48 तासामध्ये जवळपास 300 मिलीमीटर पाऊस पडण्याची नोंद यापूर्वी कधी झालेली नाही। आणि जे नदी नाले वाहिले ते म्हातारे सुद्धा सांगतात की बाबा आमच्या आयुष्यात तर एवढा कधी मोठा नाला किंवा पूर आलेला नाही। त्यामुळं कोड्या गावात भाताची परीक्षा शीतावरून असते, सगळ्याच गावची ही अवस्था आहे। आम्ही गेलो दोन्ही तालुक्यात, आणखी 2 दिवस सगळ्या गावात तर काही शक्य नाही, म्हणून मग आम्ही हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सरसगट पंचनामे करणं आवश्यक असताना किंवा ते या राजकीय सोहळ्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, हा सगळा प्रकार किळसवाणा आहे। आपत्तीच्या प्रसंगी इव्हेंट करायचा नसतो। खरं तर काही संहिता पाळली पाहिजे। सरकार पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील ना, पालकमंत्री असेल ना, कोणी लोकप्रतिनिधी असेल, अशा तुम्हाला इव्हेंट करायला किंवा सोहळे करायला, सहली करायला पुष्कळ काळ आहे। पण आपली प्रजा, आपल्या क्षेत्रातला माणूस जर संकटात असेल, अडचणीत सापडला असेल, नैसर्गिक आपत्तीत असेल, तर त्याला आपल्याला सगळ्या बाजूनी या सरकारवर दबाव वापरून आपल्या नेत्याच्या छाताडावर जाऊन बसून, मुंबई दिल्लीला जाऊन हे नेते कशाला जातात, काय करतात हे नेते, कशाला येतात तुम्ही? बघायची काय गरज आहे? एका जागी बघितलं, लक्षात आलं। सगळीकडे जे काही पर्जन्यमान आहे, सगळ्या मंडळात काय झालंय हे पर्जन्यमापनवर कळालं, आणि सगळ्या गावागावातल्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढलेत ना। मग आता तुम्हाला काय प्रत्यक्ष जाऊन तिथे इव्हेंट करायचंय का? तुम्ही जर निधी आणला, मदत आणली, तेच ताकद, तेच शक्ती वापरून, तर ते मोठं फायद्याचं आहे। पण इतकी बी आचारसंहिता आताच्या कुणीही कार्यकर्ते, सत्तेत जे पक्ष आहेत त्या कुठल्यालाही दिसली नाही आणि जाणवली नाही, हे निषेधार्ह आहे। ही काही चांगली बाब नाही। परंतु असे दुर्लक्षित काही गाव आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेला डोळ्यासमोर ठेवून कोणी असं करते असं तुम्हाला वाटते का? याच्यामध्ये एकूण यांच्या नियतीतच खोट आहे। प्रश्न गंगनबीडचा तर आहेच, पण असे अनेक गाव आहेत सगळे। आता बाचोटीला जायचा रस्ता तुटलाय, म्हणजे नागझरीत कुठलाच पूल, आता आम्ही मस्कीचा पूल बघितला, पूर्ण तुटलाय। म्हणजे असा कोणताच रस्ता क्लिअर राहिलेला नाही। आणि आता पूर्ण मुस्लिम वस्तीमध्ये, सावरगावमध्ये पत्राला पाणी लागले, म्हणजे त्या माणसानं 7 माणसं वाचवले त्या पोराने, आणि त्याच्या पाठीत गजाळी घुसवलेली आम्हाला दाखवली। काल देऊळगावला, आपलं शेलगावला बघितलं, पुरं कमरे इतकं पाणी घराघराने वस्तीमध्ये। ही आपत्ती सगळीकडेच आहे। आता यालाही जर कोणी पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या डोळ्यापुढे ठेवून, तर ते हलक्या दर्जाचे आहेत, ते खुजा बांधायचे आहेत असं मला वाटतं। अशा प्रसंगी ही भावना, जे उंचीचा नेता आहे, कार्यकर्ता आहे, किंवा जे सर्वसमावेशक कार्यकर्ता आहे, अशा वेळी नाही प्रसंग। यावेळी शत्रू मित्र सगळी प्रजा आपली आहे। जिथं जिथं आपल्या जाण्याने फायदा होतो किंवा आपण सरकारात दबाव वापरून जर काही मदत आणली, त्याचा फायदा होत असतो, सगळ्याला होत असतो, असं काही नाही। आता आम्ही अनेक आंदोलनं केली, कर्जमुक्तीची आंदोलनं केली, आपल्या माणसाला मिळावं म्हणून केली नाही। किंवा 30 तासामध्ये मी गारपिटीचे पैसे आणले होते, पार मजऱ्यापर्यंत, हातणीपासून। म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याच्यात मला मतं दिली कोणती होती ते, अशी जबाबदारी, अशा पद्धतीचे फिलिंग असणे, अशा पद्धतीवरून जर कोणी करत असेल तर ते कार्यकर्ते नव्हतं, ते एजंट आहेत। ते काय म्हणतात, ते टोळी होय अशी त्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणतात, खऱ्या अर्थानं जनतेचा कार्यकर्ता म्हणतो। अशा खरंच प्रामाणिक जनतेच्या कार्यकर्त्याचा असा अप्रोच नसतोच, आणि ते असेल तर ही इज नॉट ए लीडर, ही इज ओनली कॉन्ट्रॅक्टर। विधान भवन असेल, जिथं आमदारानं, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, तिथल्या त्या सन्माननीय सदस्यांनी काय करायला पाहिजे होतं, आणि ह्या राजकीय लोकांच्या भूमिकेकडे आपण आता ह्या परिस्थितीत कसं बघता? प्रथम काय असते, जर तुमचं क्षेत्र असेल, पार्लमेंटचं, लोकसभेचं क्षेत्र असो का विधानसभेचं असो, कुठलंही असो, किंवा माझं कुठलंही क्षेत्र नसेल, तर मी सत्ताधारी पक्षाचा जर कार्यकर्ता असेल, तर प्रथम कार्य एक आहे की त्याला तिथं जाऊन, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुला निधी कमी पडू देणार नाही,
आम्ही तुमच्या सुखादुखात सहभागी राहू असं म्हणून सहानुभूती व्यक्त करण्याचा काळ नाही, त्याला थेट मदत पुरविण्याचा काळ आहे. तुमच्या सहानुभूतीच्या आणि पाठिंब्याची आज आवश्यकता नाही. तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी, जबाबदार कार्यकर्ते, नेते आहात. तुम्ही त्याला कोरडा दिलासा देण्याची गरज नाही. तेच तुम्ही मुंबईला जा, दिल्लीला जा, तुमच्या नेत्याच्या छाताडावर बसा आणि सांगा की बाबा आम्हाला आता मतदारसंघात तोंड दाखवायला जागा नाही. 80 वर्षात इतकी आपत्ती यापूर्वी एवढी मोठी कधी आली नव्हती. आम्ही जर सरकारनं काही मदत केली नाही तर आम्हाला जनता आमची माफ करणार नाही असं तुम्ही सिरियसली गांभीर्यानं तुमच्या नेत्यांना सांगा आणि निधी वितरित करा. त्याचं तुमचं लोक स्वागत करतील. इथं येऊन कोरडा पुळका उगं पुलावर उभं राहून हसरा चेहऱ्यानं सहानुभूती व्यक्त करणं, इट इज नॉट प्रॉपर. ते नेत्याचं लक्षण नव्हतं. पालकमंत्र्यांनी मतदारसंघात म्हणण्याऐवजी बाधित लोकांना काहीच त्याच्यावर बोलले नाहीत. तर या बाबीबद्दल तुम्ही पालकमंत्र्याला काय आव्हान करणार? आर बापा, पालकमंत्र्याचं काम आहे. 8 दिवस काय केलं? मग काय झोपा काढल्या, गोट्या खेळल्या काय? आठवडाभर झालाय आम्ही हे करू ते करू म्हणजे 8 दिवस काय केलं? तुमच्या यंत्रणेने काय केलं? तुमच्या गावागावात तुमची यंत्रणा आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, कृषी, संपूर्ण एवढी मोठी खोगीर भरती आहे. मग काय झोपा काढल्या 8 दिवसात? आणि 8 दिवसानंतर बघून पुन्हा आणखी जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही हे करू, की कशाचं लक्ष नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही युअर अथॉरिटी म्हणजे तुम्ही सिग्नेचर अथॉरिटी आहात. पालकमंत्री आहात म्हणण्यापेक्षा तुम्ही अधिकार आहे तुम्हाला आजच्या आज काय करायचं ते.